नमस्कार, वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कटोरी ब्लाऊजसाठी पेपर कटिंग करणार आहेत. 32 साईज कटोरी ब्लाऊज आणि ही आपली मापं आहेत. याची स्क्रीनशॉट एक काढून ठेवू शकता आणि ही मापं कशी वाढवायची आपण पुढं बघणारच आहे. हे बघा, उंचीमध्ये आपण 1 इंच प्लस केले, उंची आपण 15 इंच घेणार आहे. तुमची जी उंची आहे ती तुम्ही इथं त्यामध्ये 1 इंच प्लस करणार आहे. शोल्डर तुम्ही छातीचा 6वा भाग घेणार आहे. छाती आपली 32 आहे, 32चा 6वा 5.25 येतो. आपलं तुम्हासनी छाती भागिले 6 करायचं आहे. ते 3.3 येतं आहे. 3 किंवा 2 आलं तरी पण आपण ते 5.25च घेणार आहे. आणि मुंडासुद्धा मी 5.25 घेणार आहे. आणि मी 5.25ला 2-3 ठिकाणी मार्किंग करून घेतली आणि छाती लाईन आणि मुंडा लाईन आपण आखून घेतलं आहे. आता छाती कशी घ्यायची बघूया. छाती 32 आहे, भागिले 4 करायचं आहे. 32 भागिले 4 केल्यावर आपला 8 येतं आहे. आपला गळा डीप आहे तर आपण अर्धा इंच वजा करणार आहे. 7.5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग, असं 9 इंच आपण छाती घेणार आहे. हे बघा, हे 7.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. कमर आपली 26 आहे, 26चा चौथा तुम्हासनी काढायचा आहे. हा 6.5 येतोय. 26 भागिले 4 पण करू शकता. 6.5 प्लस 1 इंच कमरेच्या ट्रक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंगसाठी. हे सुद्धा आपलं 9 इंचच येतं आहे. हे बघा, हे 6.5, 1 इंच ट्रक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. आपला नॉर्मली शोल्डर पट्टी 2.25ची आहे, त्यात आपण 1.25 इंच प्लस करणार आहे. तर 3 इंचाची आपण शोल्डर पट्टी घेणार आहे. हे बघा, 3 इंच. आता जो राहतोय 2.25 इंच आपला गळा राहतोय, गळा रुंदी, तर आपण ती 2.25च ठेवणार आहे. मुंडा लाईनीचा मध्ये घेतला आणि मुंडा शेप द्यायचा आहे. मुंडा आपला बॉडी मेजरमेंट आहे. हे मुंडा आपला 13 आलाय. मी 13च्या अर्ध 6.5 घेतले. 13.25 आहे, पण तुम्ही 13.5 घेऊ शकता. आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. तर आपण 8 इंच मुंडा गोलाई आपली पाठीमागची आली पाहिजे. तर तुम्हासनी ही अशी मोजायची आहे. तर ही 8 येते. तुमची येत नसेल तर तुम्हासनी शेप थोडासा चेंज करायचा आहे. हे बघा, मी दाखवते ह्या पद्धतीनं. थोडासा असा वरून घ्यायचा आहे जास्त असेल तर, आणि कमी असेल तर थोडासा खालून घ्यायचा आहे. शोल्डर पट्टी 2.5 इंच आहे, त्यामध्ये आपल्याला 1.25 इंच प्लस करायचं आहे. तर 3.25ला मी कमरपट्टी आपण खाली 2.25, 2.5 मी 2.5ला मार्किंग केले. तुमच्या आवडीवर आहे. आणि तुम्हाला अजूनही गळा डीप हवा असेल खालून तर 3, 3.25, 3.5 पर्यंत पण तुम्ही क्रॉस असं बॉक्स खाली बनवू शकता आणि गोल गळ्याचा शेप द्यायचा आहे. हा नॉर्मलच मला गळा बनवायचा आहे. आणि छाती किंवा कमर हे मी माझ्याकडे एक चार्ट आहे बनवलेला, ते तुम्ही सुद्धा मोबाईलवर बनवू शकता. छातीचा 6वा, 3रा, 2रा, अर्धा, हे सगळं तुम्हासनी 1 नंबरपासून ते तुम्ही 50 का 100 नंबरपर्यंत बनवू शकता. आपला मागील भाग कटिंग कंप्लीट झाला आहे. आता आपल्याला मी ज्याप्रमाणे कटिंग करते त्याप्रमाणे आपण पाठीमागचा भाग आहे असा छापून घेतोय. तर आपण तीच प्रोसिजर करणार आहे. मागील भाग आहे असा सेम आखून घेतोय. आपला पाठीमागचा भाग आखून झाला आहे. तर सगळ्यात पहिला मी वरची जी शोल्डर लाईन आहे ती व्यवस्थित आखून घेतली. हे बॉडी मेजरमेंट आहे. बॉडी मेजरमेंटप्रमाणे पुढील गळा 6.5 आला होता, त्यात मी अर्धा इंच प्लस करून 7 इंच लिहिलं आहे. त्यामुळे मी इथं प्लस करून दाखवत नाही. हे बघा, हे 7 इंचाला मी पुढील गळ्याची
मार्किंग केली आणि खालील गळारुंदी मी 2.5च ठेवले. 2.25 आले म्हणून 2.25 नाही ठेवले, मी खालची 2.5 इंच घेतली आहे आणि बॉक्स बनवला आहे. इथं तुम्हाला गळ्याचा शेप द्या. आपला पुढचा गळा आखून झाला आहे. आता मुंड्या शेपसाठी आपण 32 साईजचं हे माप आहे, तर मी अर्धा इंच खाली मार्किंग केले. पहिला 5.25ला आपण मार्किंग केली ती आणि ही 5.25ला अशी आपण नवीन मुंडा लाईन आखणार आहे. हे बघा, ही आपली 5.25ला बॉक्स बनवून झाला आहे आणि असा तुम्हाला मुंडा शेप द्यायचा आहे. आणि मागील मुंडा शेप 8 आला होता, पुढचा आपल्याला 9 हवा आहे. 9 इंच असा तुम्हाला मोजून बघायचा आहे. येत नसेल तर मापामध्ये हे बघा असं चेंज करायचं आहे. हे बघा माझा येत नाही आहे, तर मी ह्याप्रमाणे शेप थोडासा वाढवून घेतला आहे. तर हा माझा 9 येतोय आता बरोबर. तर मी लाईन तुम्हाला अनेकदा लाल पेन आखून दाखवते. आपण ह्याप्रमाणे कटिंग करणार आहे. योग उंची 11.5 आहे, त्यात आपण अर्धा इंच प्लस करणार आहे. तर 12 इंच आपण योग उंची घेणार आहे. अर्धा इंच आपल्याला शोल्डरमध्ये दाबायसाठी आपण वाढवून घेतोय. तुमची जी येईल तुमच्या मापाप्रमाणे ती तुम्हाला घ्यायची आहे. आता तुम्हाला योग शेपसाठी अर्धा इंच वर एक मार्किंग करायची आहे आणि शेप फिरवायचा कुठून आहे, तर मी 3.25 पासून फिरवते. हे बघा 3, 3.25, 3.5 पर्यंत तुम्ही फिरवू शकता हा शेप आपला. आता तुम्हाला कटोरीसाठी माप किती घ्यायचं आहे, छातीचा 6वा भाग घ्यायचा आहे. तुमची जी छाती असेल 30 असो, 31 असो, 32 असो, तुम्हाला छातीचा 6वा घ्यायचा आहे. एका लाईनीचा फरक पडतो आणि सरळ लाईन आपण आखून घेतली. आता इथलं माप कटोरी शेपसाठी साईड पीससाठी इथलं माप 5, 5.25 आणि 5.5 मध्ये तुम्ही फिरू शकता. इथलं 2.25 ते 2.5 इंच घ्यायचं आहे. मी 2.25 घेतला आहे आणि ह्या तिरक्या 2 लाईनी एकमेकाला जो भेदून घालवायच्या आहेत आणि असा साईड पीसचा तुम्हाला कटोरीचा शेप द्यायचा आहे. साईड पीसचा हा शेप द्यायचा आहे तुम्हाला गोलवाला. आपला साईड पीस आखून कंप्लीट आहे. परफेक्ट आपण जसा आखलाय त्याप्रमाणे कटिंग करून घेणार आहे. मी हे मला कमेंट केली होती शुभांगी ताईंनी. मी त्यांच्या कमेंटवरून हा पेपर कटिंगचा व्हिडिओ बनवत आहे. आता आपल्याला हे बघा मागील भागावर हा भाग असा ठेवायचा आहे आणि हे बघा आपल्याला खालचा मागील भाग आपल्याला इथं थोडा कट करायचा आहे क्रॉसमध्ये. ट्रक्स टाकल्यानंतर आपण कट करतो आणि वरचा आपण अस्तरमध्ये वाढवणार आहे थोडा शिलाईसाठी. चला आता आपल्याला कटोरी वाढवायला शिकायची. मी कटोरी आहे अशी सरळ मी जशी दाखवली अशी ठेवली आहे. कुठली तिरकी नाही ठेवली, काही नाही, सरळ ठेवली आहे. आणि जी आपली योग लाईन होती सेम ती लाईन आपण परत आखून घेतली आहे. खाली एक लाईन सरळ आखून घेतली आहे. हे आपली कटोरी वाढवायचं बेसिक गोष्टी आहेत. इकडे मी जिथं आपली कटोरी वाढवायची आहे हे आपण योगलावर गेलो होतो तिथं 1 इंच मी पुढं वाढवलं आहे, योग लाईनीवर नाही. ही आपली 32ची आहे कटोरी, तर इथं मी 1.5 इंच 32 पर्यंत आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. 33 ते 35 पर्यंत 2 इंच घेऊ शकता. 36 ते 38 ते 39 पर्यंत तुम्हाला 2.25 घ्यायचं आहे. 39 माझ्याकडून ते 49 झालं होतं, 39 आणि 40पेक्षा जास्त असेल तर आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि 45पेक्षा जास्त असेल तर तुम्ही 3 इंच वगैरे. पण आपलं इथं आपल्याला कटोरी किती अशी हुबी नीट चपटी न बसता सरळ बसली पाहिजे, त्याच्यावर तुम्ही थोडं हे बघा इथं 1.5च्या जागी तुम्ही 1.25-2 इंच सुद्धा घेऊ शकता. आणि ह्याप्रमाणे आपल्याला कटोरी मी पहिला डॉटनं कटोरीचा शेप दिला त्याच्यानंतर मी सरळ शेप दिला आहे. जिकडं आपण 1 इंच पुढं आलोय ते
इथं असं क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. आणि जेवढं तुम्ही इकडे 1 इंच वाढवलं तिथून ते आपण 1.5 इंच वाढवलं तिथल्या लाईनीचा मध्य काढायचा आहे. हे बघा. आणि जेवढं तुम्ही इथं वाढवलंय तेवढंच तुम्हाला इथं कटोरीच्या खाली पण घ्यायचं आहे. 1.5 इंच वाढवले तर 1.5, 2 इंच वाढवले तर 2. आणि सेम दोन्ही साईडला मी 4.25 त्याचा जो मध्य काढायचा आहे एक तुम्हाला, मग तो 4 पण येऊ शकतो आणि 4.5 पण येऊ शकतो, जो तुमचा येईल सेम दोन्ही साईडने घ्यायचा आहे. आणि क्रॉस मार्किंग करून घ्यायचे आणि ते क्रॉस एकमेकाला असे छेदायचे आहे. त्यामुळं तुमची कटोरी तिरकी नाही बसणार, सरळ बसेल. कधी कधी कटोरीचा टोक साईडला गेला असं कंप्लेंट येते कस्टमरची, ती येणार नाही. आणि आम्ही मागच्या वेळेस सांगत होती तुमची कटोरी जोडताना जर कमी पडत असेल तर तुम्हाला बाहेरून वाढवायची आहे. आणि कटोरी जोडताना जर ती वाढत असेल तर बाहेरून हे करायची आहे, आतून कट करायची आहे. येते लक्षात. कटोरी तुम्ही साईड पीस बरोबर जोडायला लागला तर ती परफेक्ट बसत असेल तर जे मी आखले त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. जर ती कमी पडत असेल तर बाहेरून सेप तुम्ही जे मी लाल मार्किंग करून दिली बाहेरून कट करणार आहे. आणि वाढत असेल तर आतून कट करणार आहात. तुम्ही सेप थोडा तसा चेंज करू शकता, तुमच्यावर आहे ते सेप चेंज करणं, थोडा बाहेरून घेणं थोडा आतून घेणं, त्यानं काही फरक पडत नाही कटोरीला. आता आपण पुढं किती वाढवलं होतं? 1.5 इंच. तोच 1.5 इंच तुम्हाला इथं दाबायचा आहे. आणि वर तुम्हाला 2.5 इंच करायचा, 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे. 1.5 घेतला तर ती कटोरी बरोबर बसणार नाही, तर 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे. जर तुम्ही 2 वाढवली असेल तर वर तुमची 3 येणार आहे. आणि ह्याप्रमाणे आपल्याला पिन लावून मी बघा हे कटोरी दाखवली. अशी कटोरी एकदम अशी चपटी नाही बसत, छान अशी कटोरीला टोक येतात, छान बसते कटोरी. आणि हे आपला साईड पीस मी जोडून दाखवला. आणि ही आपली योकपट्टी. परफेक्ट आपली कटोरी पेपर कटिंग झाले आहेत. चला, योकपट्टी आपल्याला कमी करायची आहे. आपली कमर 26 आहे, त्याचा चौथा 6.5 येतो प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग, तो आपला 8 इंच येतं. आणि आपल्याला हुकाय पट्टीमध्ये दाबायसाठी अर्धा इंच असं आपण 8.5 इंचाला योकपट्टी मार्किंग करणार आहे. आणि ही अर्धा इंच आपण कट करून काढली. ही आपली योकपट्टी मायनस केली आपण. तर आपली हे बघा इथली पट्टी आपल्याला ही साईड पीसला असं जोडायची आहे. जर तुमची जोडताना जास्त बाहेर निघत असेल तर तुम्हाला आतला सेप कट करायचा आहे. आणि ही तुम्हाला पुरत नसेल, कमी पडत असेल तर तुम्हाला बाहेरचा सेप कट करायचा आहे. ह्यातून तुम्ही कटोरी थोडी आत बाहेर करू शकता ह्या साईडनं. चला आता आपण बाही कटिंग बघूया. मी पहिला पेपर डबल फोल्ड करून घेतला आहे. आणि बंद बाजू माझ्याकडे ठेवली, ओपन बाजू तुमच्या साईडला आहे. आणि बाही उंची 5 इंच आहे, त्यात मी 1 इंच प्लस करते 6 इंच. आणि दंड 5.5 आहे, 1.5 इंच प्लस केले 7 इंच आपण दंड घेणार आहे. आणि छाती बाही रुंदी कशी घ्यायची तुम्हाला हा भाग घ्यायचा आहे. मागील भागाची जी तुम्ही छाती घेतली ती तुम्ही बाही रुंदी घ्यायची आहे. ही 7.5 आपल्याला बाही रुंदी घ्यायची आहे. जी मागील भागाची तुम्ही छाती घेतली आहे तेच तुम्हाला बाही रुंदी म्हणून टाकायची आहे. तुम्ही 7.5 घेतली असेल 7.5, 8 घेतली असेल तर 8. हे बघा मी 7.5ला 2 मार्किंग केली आणि सरळ लाईन आखून घेतली. आता मुंडा उतार किती घ्यायचा आहे तर मी 2-3 ठिकाणी 2.5, पावणे 3, 3 अशी 3 ठिकाणी मार्किंग केली. आता मुंडा उतार तुमच्या मापाला परफेक्ट कोणता आहे, 3 की 2.5, तर ते आता आपण इथं मस्त मी शिकवते. आता आपला मुंडा किती आहे 8 इंच, 6.5 आहे, 1.5 इंच प्लस करून तो 8 येतोय. तो 2.5ला पण येतोय आणि पावणे 3ला पण येतोय. 3ला तो 8.25 जातोय, तर आपण किती घेणार आहे पावणे 3 घेणार आहे. हे बघा हा वाला. आणि हे बघा 3ला तो 8.25 जातोय तर तो नाही घेणार आहे आपण. 2.5 पण चालेल, 2.5ला सुद्धा तो 8च येतोय. पण मी सेप चुन्या नको पडायला बाहीला म्हणून मी पावणे 3 घेत आहे. तर आणि ह्याप्रमाणे तुम्हाला मुंडा सेप क्रिएट करायचा आहे, मागील आणि पुढील. मुंडा सेप कसा द्यायचा याचा व्हिडिओ मी एक सोपी पद्धत टाकली आहे शॉर्टला, तुम्ही नसेल बघितली तर ती बघू शकता. दंड आपले 5.5 आहेत, 1.5 इंच प्लस करून 7ला एक मार्किंग केली आणि हे क्रॉस आखून घेतलं. आणि हे बघा जसं आपण ह्याप्रमाणे मी कटिंग करून घेतलं. आपली बाही कटिंग कंप्लीट झाली आहे. ओपन केल्यानंतर मी पुढील मुंडा सेप कट केला आहे. हे बघा
परफेक्ट आपला बाही कटिंग झाली आहे. ही बाही ज्याप्रमाणे आपण पेपर कटिंग केले त्याप्रमाणे परफेक्ट बसते, कमी जास्त होत नाही. आणि तुम्हासनी कशी होते, कशी तुमच्याकडून बसली जाते मला कमेंट करून नक्की सांगा. मी पेपर कटिंग करत नाही, मी बाही मागील भाग बऱ्यापैकी मी अस्तरवरच कट करते. मी पहिल्यांदा पेपर कटिंग दाखवत आहे. व्हिडिओ करताना मी खूप मेहनत घेते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अजून काय तुम्हासनी नवीन माझ्याकडून शिकायचं असेल तर मला त्यासुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. आता मी तुम्हाला बाकीचे पीस कसे ठेवायचे दाखवले, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. फक्त कटोरी ठेवताना काही गोष्टींची काळजी घ्या. हे बघा, मी इथं प्लसचं चिन्ह बनवलं आहे. जेव्हा आपण प्लसच्या चिन्हावर जेव्हा कटोरी ठेवतो अशी म्हणजे हुबी किंवा आडवी, तर हे बघा कपडा ताणून बघायचा आहे. हे बघा हा ट्रिच होतोय, तेव्हा कटोरी घातल्यानंतर ती आपल्या छातीप्रमाणे ताणली जाते कपडा तो. त्यामुळं तुम्हासनी कटोरी अशी किंवा अशी ठेवायची आहे. चला हे बघा, मी अस्तरवर ही तंतोतंत कट केली आहे. बिलकुल कुठे मी कपडा एक्स्ट्रा वाढवला नाही आहे. कारण जरी तुम्ही कपडा वाढवला तर मग तुम्हासनी कपड्याला ब्लाऊज घातल्यानंतर पाठीमागं पुढं इकडे तिकडे चुन्या पडू शकतात. आपण पेपरप्रमाणे परफेक्ट कटिंग करून घेतलं आहे आणि मी तुम्हासनी ते फक्त अस्तरवर कटिंग कसं करतात दाखवायसाठी हा व्हिडिओ पुढं दाखवला आहे. अस्तर कटिंग पण हे बघा असं परफेक्ट, बिलकुल एकही लाईन मी एक्स्ट्रा कट करत नाही आहे. परफेक्ट जसं आपण पेपर कट केला आहे त्याप्रमाणेच मी हे अस्तर कटिंग करून घेतलं आहे. आणि हे योगपट्टी आपण अस्तरवर वाढवणार आहोत. हे बघा, थोडीशी जेवढी शिलाईला लागणार आहे तेवढी मी वर वाढवून घेतली आहे. आपली योगपट्टी वाढवून झाली आहे. हे बघा, ही एवढी वर आणि ही पाठीमागचा भाग आपल्याला ट्रक्स टाकल्यानंतर